आज आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की मॅच्युरिटी जी आहे ही मॅच्युरिटी लेवल आज तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे मॅच्युरिटी लेवल खूप खालावलेली आहे, खूप खालावलेली आहे. ज्यावेळेस आम्ही न्यूजपेपर बघतो, ज्यावेळेस आम्ही बातम्या आम्ही टीव्हीवर बघतो किंवा सोशल मीडियावर काही न्यूज आम्ही ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की मॅच्युरिटी लेवल जे आहे ती लोकांची कमी झालेली आहे. कालच आम्ही या ठिकाणी एक लग्न होतं आणि त्या ठिकाणी लग्नामध्ये त्या ठिकाणी काही साऊंड काय म्हणायचं काही गाणी लावली होती त्या ठिकाणी. आणि ती गाणी ऐकत असताना मी माझ्या बहिणीला म्हटलं की हे ऐकल्यानंतर काय वाटतं तुला, की असं वाटत नाही का की आपण काही वर्ष आपण पाठीमागे गेलोय. म्हणजे जे आम्हाला असं वाटतं की आम्ही सुधारलेलं आहे असं आम्हाला वाटतं, तर आमच्यामध्ये ती सुधारणा नाही आहे, आम्ही कुठंतर पाठीमागे गेलेलं आहे. आमची विचार करण्याची बुद्धी जी आहे ही पाठीमागे चाललेली आहे. जेव्हा आज आम्ही बघतो की आजूबाजूला बाकीचे जे राष्ट्र आहेत आपल्या राष्ट्रांची प्रगती करण्यासाठी मागे लागलेले आहेत, पण त्याचबरोबर काही लोक जे आहेत राष्ट्रांच्या प्रगतीपेक्षा आज आपल्याच देशामध्ये एका त्या वाळवीसारखं ते आतून देशाला पोखरत आहे. आणि जेव्हा ही पोखरण्याची जी प्रक्रिया जी सुरू झाली ती कशामुळे झालेली आहे, तर त्याचं कारण असं आहे की मॅच्युरिटी नाही, प्रौढता नाही आहे. का प्रौढता नाही आहे, कशामुळे नाही आहे, तर हे जे आहे हे आम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. आणि तीच गोष्ट आज आपल्याला बघायचं आहे की ही जी प्रौढता आहे ही प्रौढता आमच्यामध्ये येणार कशी. आपण या ठिकाणी इब्री लोकासपत्र याचा 5वा अध्याय आपण काढूया आणि त्याचं 14वं वचन आपण बघणार आहे. इब्री लोकासपत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 14वं वचन. ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे, परंतु जे पूर्ण वयात आलेले ज्यांच्या इंद्रियांना बऱ्या वाईटाचा निवाडा करता वहीवाटेने अभ्यास झालाय त्यांच्यासाठी जडान नाही. ह्या ठिकाणी देवाचं वचन खूप सुंदर रीतीनं एक गोष्ट ह्या ठिकाणी सांगत आहे आणि आपण आता ही गोष्ट जी आहे ही आपण समजून घेऊया. आणि त्यासाठी आपण हिंदीमध्ये आपण बघूया की ह्या ठिकाणी हिंदीमध्ये काय म्हटलेलं आहे. पर अन्न सियानों के लिए है जिनकी इंद्रियों अभ्यास करते करते भले बुरे में भेद करने में निपुण हो गई है. बघा हिंदीमध्ये खूप सुंदर रीतीने लिहिलेलं आहे हे की इथं असं म्हटलेलं आहे की सियाने ये अन्न, कोणसा अन्न, तर जे हेवी फूड आहे, म्हणजे ज्या समजण्याच्या गोष्टी आहेत. आज तुम्ही बघा की लोकांना समजत नाही आहे. एखादी लहानशी गोष्ट असते आणि त्या गोष्टीला इतकं मोठं करतात की त्याचा परिणाम जो आहे सर्वसामान्य लोकांच्यावर होतो. आणि हे का, तर इथं वचन असं म्हटलेलं आहे की जिनके ज्ञानेंद्रियों अभ्यास करते करते, म्हणजे ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना बऱ्या वाईटाचा निवाडा करता येतो.